नमस्कार, शुभ दुपार. बघू शकता मित्रांनो, तर हे दिसणारा आमचा कापसाचा वावर आहे. तुम्ही बघू शकता आणि कापूस लावले तसं पहिल्यांदा एक पाळी झाली आणि निंदणं चालू आहे अर्धावट. आणि त्याच्यात कापसाची वाढ जरा कमी आहे का आता पाऊस कमी पडला मागं पुढं झाल्यामुळं. तर आज मग मी गाडीचं भाडं सोडून देऊन मी मला आधी शेतीकडं पण ध्यान दिलं पाहिजे. का ध्यान दिलं पाहिजे तर आपलं शेतीवर घर म्हणण्यापेक्षा आपला कृषीप्रधान देश आहे, तर देशच चालते शेतकऱ्याच्या जीवावर. म्हणून मी आज खात टाकण्याचा बेत केला शेताकडं. तर मी तुम्हाला सांगू शकतो, खताचं पोत आणलं होतं 24-24-0 आणि एक ॲग्रो ग्रिनल म्हणून एक दाणेदार खात होता. असे दोन, एक 50 किलोचा होता आणि एक 10 किलोचा होता काळा. तर ते टाकलेलं आहे मी आज. बघू शकता तुम्ही, मी आज खात कापसाला टाकलेलं आहे आणि निंदणं अर्धा झालेलं आहे आणि अर्धा राहिलेलं आहे. तर आज निंदणं होऊन जाते. तर तुम्हाला सांगतो बघा, माणसानं आता पहिलं तेवढं शेतीकडे ध्यान दिलं पाहिजे. तर आता शेतीचं सीझन आहे, त्याच्यामुळे मी कापसाला खात टाकीत आहे, तुम्ही बघू शकता. आणि इस्रायली पद्धत वापरून आम्ही खात टाकलेलं आहे. जसं की पूर्वी आपण पट्टा पद्धत कापूस नव्हता, तर एक दोन्हीकून पाळी जायचा छोटा होता. तर ती पद्धत बंद होऊन आता पट्टा पद्धत झालेला आहे कापूस. एक 5-6 वर्ष झालं. आणि पहिलं कसं खड्डे करून खात टाकत होतो आपण बुडाला, पण ते तसं नसता. आता वरी उघडं टाकलं तरी चालते, काही अडचण नाही. तर तसं टाकलेलं आहे आम्ही खात, तुम्ही बघू शकता. तर ॲग्रो ह्युमिक ग्रिनेल 100% ऑर्गनाईक, जे की पिकासाठी शक्तिवर्धक असते, ते टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि 24-24-07 आणि ह्याच्यात एरिया आम्ही मिक्स केलं नाही. तर आमचा खात टाकणं बघून आमच्या शेजाऱ्यांना पण हळदीला सुरुवात केली आहे, तुम्ही बघू शकता. शेजाऱ्याचं नाव आहे रमेश मेत्रे आणि शेजाऱ्याचा जे वाटेकरी आहे ते जे आमच्या करंजे परिवाराचाच आहे, जे की त्यांचं नाव आहे भगवान करंजे. तर तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आज खात टाकण्याचा कार्यक्रम आमच्या शेताकडे होता. धन्यवाद.